श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुतात अक्षरे पडती लिहावीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पावी नवी स्वामी प्रती कृपा करोने मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हसोने मल्हार रावची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करूनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी येताच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. ऐसे कोण एक दिवशी साधूनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदिती झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंडत टेकिले हात तात्याने. मग अपयशात ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी अनोनी शतुर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोध बोलले. क्रोधामृद बोलू पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सांडोनी. साहेब विषप्रयोग केला. मल्हारराव याळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगिट तेलीला दावेली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसुत शशोध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम्. शुभ भवतु.